नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भरपूर पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस कसाही असू देत, कुठलाही असू देत, अगदी रिमझिम सरी असू देत किंवा धोधो बरसणारा पाऊस असू देत, या पावसामध्ये गारवाची आठवण येत नाही असं होतच नाही. आणि गारवाबरोबरच आठवण होते ती कवी सौमित्र यांची. पण फक्त गारवापुरतीच त्यांची ओळख नाही आहे, तर त्याच्या पलीकडे सुद्धा एक उत्तम अभिनेता, एक उत्तम लेखक, एक उत्तम कवी आणि त्याहीपेक्षा एक अतिशय उत्तम वाचक म्हणून आपण त्यांना भेटणार आहोत. आणि आज वाचाल तर वाचालमध्ये आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये. अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं आणि आता निमित्त खूप छान आम्हाला मिळालेलं आहे, ते म्हणजे पावसाचं. गारवापासून अर्थातच आपण सुरुवात करतोय. आज इतकी वर्ष झाली तरी गारवाची जादू कायम आहे, त्या शब्दांची जादू कायम आहे. एकतर कशी सुरुवात झाली गारवाची तुमच्या कविता लेखनाची, आणि गारवाबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं गारवा येऊन आता जवळजवळ किती 14-15 वर्ष झाली. बरोबर. 14-15 पावसाळे गेलेत आणि त्या 14-15 पावसाळ्यांमध्ये त्याचा खप आणि आवड लोकांमध्ये वाढतेच आहे. मी असं कुठेतरी वाचलं होतं की शॉशँक रिडेम्पशन नावाची एक फिल्म आहे, अतिशय उत्कृष्ट फिल्म मानली जाते. ती फिल्म जेव्हा रिलीज झाली, that film is considered the best screenplay ever written in the film history. ती फिल्म जेव्हा रिलीज झाली तेव्हा इट वॉज अ मेजर फ्लॉप, पहिल्या वीक मध्ये पडली होती ती. नंतर त्या फिल्मचं नाव आणि त्याची आवड आणि त्याचं महत्व हळूहळू वर्षानुवर्ष वाढत आहे. दॅट इज दी ओनली फिल्म इन द हिस्ट्री की त्याचे व्ह्युअर्स सगळ्यात जास्त आहे. मोठमोठ्या कल्ट फिल्मपेक्षा त्या फिल्मचे व्ह्युअर्स जास्त आहेत. तसं गारवाच्या बाबतीत झालं असं मला वाटतंय. गारवा सुरुवातीला लोकांपर्यंत आली त्यावेळेला भावगीतांचा जमाना होता. कॅसेट्स निघायच्या आणि त्याच्यामध्ये प्रेमावरचं एक गाणं, विरहावरचं एक गाणं, हातात हात धरून फिरण्याचं एक गाणं, हात सोडण्याचं एक गाणं, पावसाचं एक गाणं, अशी वेगवेगळ्या विषयावरची गाणी असायची. परंतु जेव्हा आम्हाला गारवा म्हणजे एक असाइनमेंट मिळाली राजश्री प्रोडक्शन कडनं, तेव्हा माझं आणि मिलिंदचं असं डोक्यात आलं की आपण काहीतरी जरा वेगळं करूया. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरची भावगीतं येतात आहेत, लोकांना आवडतात आहेत. तेव्हा ते चैत्र बन चैत्र वेल असे सगळे कार्यक्रम होते आणि आपण एकाच विषयावर करूया असं काहीतरी, असा विषय शोधूया जो सगळ्यांना रिलेट होईल. मग आम्ही विचार केला की समुद्र, कारण आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ऑन द सी शोर. माझं घर समुद्र किनारी आहे, त्यामुळे माझ्या कवितेत पुन्हा पुन्हा समुद्र येतो आणि समुद्राशिवाय मी जगूच शकत नाही. त्यामुळे पाऊस पडला तर मी कोकणात पळतो, पाऊस पडला तर मी माझ्या घराच्या जवळ जाऊन समुद्र किनारी फिरून येतो. मला खूप समुद्र आवडतो. समुद्र हा माझ्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यालाही समुद्र आवडतो कारण तो माझ्या घरापासून जवळच राहायचा. पण नंतर आमच्या डोक्यात असं आलं की समुद्र हा विदर्भाच्या माणसाला कसा रिलेट होणार. बरोबर. समुद्र हा कोकणातल्या माणसाला रिलेट होऊ शकतो, मुंबईच्या माणसाला रिलेट होऊ शकतो. जे समुद्र किनारी आणि ज्यांना पुस्तकातून समुद्र माहिती त्यांना नाही होणार. मग पाऊस असा विषय डोक्यात आला. दोघांनाही पाऊस आवडायचा. पाऊस हा दुष्काळी माणसाला सुद्धा रिलेट होऊ शकतो आणि ओला दुष्काळ आलेल्या माणसाला सुद्धा रिलेट होऊ शकतो, प्रेमामध्ये रिलेट होऊ शकतो, विरहामध्ये रिलेट होऊ शकतो. त्यामुळे पाऊस हा विषय घ्यायचा ठरला. पावसाची बरीच गाणी, म्हणजे मी कविता लिहिणं आणि मिलिंदने चाल करणं असा सिलसिला बराच वर्ष सुरू होता. त्यामुळे पावसाची काही गाणी तयार होती. नंतर अचानक एक दिवस त्याच्या डोक्यात आलं की अरे तू कविता चांगला वाचतोस, त्यामुळे मध्ये मध्ये जर आपण पावसाच्या कविताच वाचल्या तर ते काहीतरी वेगळं होईल. आणि म्हणून मग 2 कवितांच्या मध्ये पावसाची कविता मी वाचायचं असं ठरलं. काही कविता तयार होत्या, काही कविता मुद्दाम लिहिल्या गेल्या त्याच्यासाठी, आणि ती प्रोसेस पण फार गमतीची आहे. मी काहीतरी लिहून द्यायचं म्हणून मिलिंदला कधीच आवडायचं नाही. त्याचं म्हणणं असं होतं की साधं लोकांपर्यंत ऐकल्याबरोबर पोहोचेल असं काहीतरी लिहून दे. मग मी वैतागायचो आणि म्हणायचो यार तुला नक्की काय पाहिजे, आय एम नॉट इंटरेस्टेड. मग आमचं भांडण व्हायचं. मग तो म्हणतो असं नाही रे, काय लिहू. मग ऊन बघ आपल्याला ऊन वाटतं खूप आणि ऊन खूप जास्त आहे असं वाटतं. मी म्हटलं बरं. मग मी कागद घेतला आणि लिहिलं ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं.
भरूनात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली येतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो. पानापुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो. संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. हे घे. आणि त्याने ते वाचलं तर म्हणाला, हो हे चालेल. मी म्हटलं काय आहे? पण तेच लोकांना तेच आवडलं. आवडलं. तेच लोकांना आवडलं. मग एक दिवस असंच मी पळून गेलो त्याला सोडून, की नाही रे मला कंटाळा आला आता. तर त्याने मला धरून घेऊन गेला त्याच्या घरी आणि किचन मध्ये बंद केलं. म्हणाले याच्यावर लिहून दे. काय असं असतं ना, पर्सनॅलिटी वेगवेगळे असतात ना. कोणाला पाऊस आवडतो, कोणाला आवडत नाही. बरं, कागद घेतला, त्याने बंद केलं आणि मी आतमध्ये बसून लिहिलं होतं, तिला पाऊस आवडत नाही, त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. हे किचन मध्ये बसून लिहिलेलं वा. आहे. म्हणजे कवीला त्या ठिकाणी जावं लागतं किंवा पावसात भिजावं लागतं किंवा असं काही नसतं. कवी किंवा जो कोणी लिहिणारा आहे, कवी हा फार मोठा शब्द आहे. मी स्वतःला कवी मानत नाही. कवितेसारखं काहीतरी लिहितो. पण पण मला म्हणूनच विचारायचं की हे जे शब्द येतात हे अचानक नक्कीच येत नाहीत. यामागे खूप मोठी साधना आहे. तुमच्या वाचनाची साधना आहे आणि खूप कष्ट त्यासाठी तुम्ही घेतलेले आहेत. त्या वाचनाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की चांगला वाचक हा भावी लेखक किंवा कवी असतो, असं कोणीतरी कुठेतरी वाचलं होतं मी. मी माझं शिक्षण म्युनिसिपालिटी स्कूलमध्ये झालेलं आहे 7वी पर्यंत. आणि माझे सगळे मित्र इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सेंट एलॉयस हायस्कूलमध्ये जायचे. आणि माझ्या आई वडिलांनी मला इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं नाही म्हणून मला खूप मनात राग यायचा. म्युनिसिपालिटी स्कूलमध्ये शिकायचो मी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तिकडे मी स्लम एरियात राहिलेलो आहे आणि तिथल्या मुलांसाठी एक लायब्ररी चालवली जायची महिनाभर आणि संपूर्ण हॉलभर अशी पुस्तकं मांडलेली असायची. आणि मे महिन्यात मग मी तिथे जायचो आणि या टेबलापासून सुरुवात करून त्या टेबलापर्यंत असे एक अख्खा दिवस, माझा अख्खा महिना त्याच्यात जायचा. आणि दर मे महिन्याची मी केवळ याच्यासाठी वाट पाहायचो कारण ती लायब्ररी लागायची. मला असं वाटतं की पुस्तकांची ती आवड मला लागली असावी ती एका कॉम्प्लेक्समुळे लागली. आय वॉज व्हेरी कॉम्प्लेक्स्ड बॉय. म्हणजे लहानपणी मी आता किती सुंदर आणि गोरा आहे ते तुला बघतेच आहेस तू. तर लहानपणी माझ्याशी कोणी बोलायचं नाही, मी एकटा असायचो, कसा बसा पास व्हायचो, हुशार नव्हतो. आय एम अनवॉन्टेड असं मला नेहमी वाटायचं. आय वॉज निग्लेक्टेड असं मला नेहमी वाटायचं. माझ्यावर अन्याय होतो असं मला नेहमी वाटायचं. आणि एकटा असायचो मी आणि मला असं वाटायचं की यार नोबडी इज देअर टू टॉक टू मी. आणि म्हणून पुस्तकाकडे मी वळलो असेन. आणि आता मला असं वाटतं की पुस्तकांमुळे मी आयुष्यात कधीही एकटेपण वाटत नाही. मला कुठल्याही माणसाला वाटू शकत नाही. एकटेपणा सोनेरी आणि गोल्डन करून जाणारा काळ म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं आवडतं पुस्तक वाचता असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्या पुस्तकांनी मला आयुष्यभर साथ दिलेली, त्या पुस्तकांनी मला कॉन्फिडन्स दिलेला आहे, त्या पुस्तकांनी मला मित्र दिलेले आहेत, त्या पुस्तकांनी मला जगणं दिलेलं आहे आणि मजा येते खूप वाचायला. नक्कीच. आणि आम्हाला तुमच्या या आवडत्या पुस्तकांविषयी आणि आवडत्या लेखकांविषयी सुद्धा बोलायचं आहे, पण आपण वाचाल तर वाचाल मध्ये एक ब्रेक घेऊन परत येऊयात. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण गप्पा मारतोय कवी सौमित्र अर्थातच किशोर कदम यांच्याशी. वाचनाच्या वेळाबद्दल तुम्ही सांगितलं, खरं तर तो ध्यासच होता. पण आम्हाला याची उत्सुकता आहे की तुमचे आवडते लेखक कोण, काय वाचायला तुम्हाला आवडतं? ध्यास नव्हता ग. ध्यास हा शब्द त्यावेळेला कळत सुद्धा नव्हता. ते स्वतःच्या एकटेपणाला विरंगुळा म्हणून, सोबत म्हणून पुस्तकं आली आणि ती शेवटपर्यंत सोबत राहिली. आणि एक चांगलं पुस्तक तुम्हाला दुसऱ्या चांगल्या पुस्तकाकडे घेऊन जातं असं मला वाटतं. एक चांगला लेखक दुसऱ्या लेखकापर्यंत घेऊन जातो. तशी अनेक पुस्तकं येत गेली वाट्याला. तर काय होता प्रश्न? आवडते लेखक तुमचे कोण आहेत ते ऐकायला आवडेल. आवडती पुस्तकं कोणती, काय तुम्हाला काय वाचायला आवडतं? मला कादंबऱ्या वाचायला आवडतात, आत्मचरित्र वाचायला आवडतात,
कथा फार तशा मी कमी वाचतो आणि मला इंग्रजी साहित्य ट्रान्सलेशन्स जी आज मराठीमध्ये यायला लागलेली आहेत इंग्रजी साहित्याची, ती फार सुंदर यायला लागली आहेत. मला असं वाटतं की मराठीमध्ये आधी फक्त मराठी 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 साहित्य असायचं, ते ग्रेटच आहे. त्याच्या खांद्यावरच आपली भाषा आणि आपण उभे आहोत हे खरं असलं तरी परकीय भाषेमध्ये जे साहित्य लिहिले जातंय, ज्या कादंबरीमध्ये जी कादंबरी लिहिली जाते, जे 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 एक्सपेरिमेंट्स जे चाललेले आहेत ते काय आहेत हे मराठी वाचकाला त्यांचा परीघ वाढवण्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि आता ते काम खूप प्रकाशन संस्था चांगली चांगली पुस्तकं मराठीमध्ये आणून करताय असं मला वाटतं. त्याच्यामध्ये ओरहान पामुख नावाचा आमचा सगळ्यांचा आवडता लेखक आहे, त्याची पुस्तकं आलेली आहेत. माय नेम इज रेड नावाचं सध्या मी त्याचं एक पुस्तक वाचतो. गणेश विस्पुते नावाच्या माझ्या कवी मित्राने ते ट्रान्सलेट केलेलं आहे. ओरहान पामुखचं स्नो नावाचं पुस्तक आहे, ते मराठीमध्ये आलेलं आहे. आयन रँडची फाउंटन हेड, ॲटलास श्रग्ड आणि वी द लिव्हिंग ही तिन्ही पुस्तकं मुग्धा कर्णिकने ट्रान्सलेट केलेली आहेत. मला असं वाटतं की कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये करेक्ट वेळी करेक्ट माणूस आला तर त्याला वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. तसा माझ्या आयुष्यामध्ये माझा एक अजय जोशी नावाचा मित्र आला, ज्याला मी सतत म्हणायचो की यार मैं ये अंग्रेजी यार पढ़ूं तो मेरे को समझ में आएगा कि नहीं पता नहीं. तो बोला नहीं तू स्टार्ट कर, सिर्फ पढ़ना, डोंट बॉदर अबाउट की तू समझेगा या नहीं, तू पढ़ना सुरू कर. पण मला ते असं वाटायचं की आपल्याला कळणार नाही. पण त्याने एक पुस्तक माझ्या हातात ठेवलं. त्याच्या आधी थोडंसं छोटं मोठं वाचत होतो मी आणि ते पुस्तक होतं फाउंटन हेड नावाचं, आयन रँडचं. आणि त्याचं पहिलंच वाक्य त्या कादंबरीचं, हावर्ड रॉक इज स्टँडिंग नेकेड ऑन द रॉक, आणि तो असा आकाशाकडे बघतोय. त्या वाक्यापासून जी पकड घेतली आणि ते पुस्तक संपूर्ण वाचलं आणि त्यानंतर जवळजवळ 3 महिने मी हावर्ड रॉक असल्यासारखा चालत होतो, बोलत होतो. त्या पुस्तकाने असं म्हटलंय की जगातल्या लाखो लोकांचं आयुष्य उभं केलंय आणि लाखो लोकांचं आयुष्य ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर बोर्ड होऊन बर्बाद केलेलं आहे, असं ते पुस्तक आहे. तर ते पुस्तक मिळालं आणि त्याच्यातून माझ्या इंग्रजी वाचनाला सुरुवात झाली. मग आयन रँड संपूर्ण वाचून काढली. मराठीमध्ये तेंडुलकर सगळे वाचायलाच पाहिजेत सगळ्यांनी, दिबा मोकाशी सगळे वाचायलाच पाहिजे, चिंत्रम खानोलकर सगळे वाचायलाच पाहिजे, जयवंत दळवी वाचायला पाहिजेत, अरुण साधू वाचायला पाहिजेत, अरुण कोलटकर वाचायला पाहिजेत, दीपू चित्रे वाचायला पाहिजेत, रंगनाथ पठारे वाचायला पाहिजेत, अनंत सामंत यांचं एमटी आयोवा मारू हे अतिशय सुंदर पुस्तक वाचायला पाहिजे. ही सगळी पुस्तकं मराठी भाषेला मिळालेली देण आहेत आणि ती सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. साहित्य म्हणजे काय, नवकविता म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर दीपू चित्र्यांचं साहित्य आणि अस्तित्व भान हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. बरोबर. सर, हे तर तुमचे आवडते लेखक, आवडतं साहित्य, पण तुम्हाला ओशोंच्या साहित्याबद्दल सुद्धा खूप आवड आहे. तुम्ही ओशोंचं जवळपास सगळं साहित्य वाचलंय असं आम्ही ऐकलंय. त्याबद्दल काय सांगाल? आय एम एन ऍक्टर. मला स्पीचवर काम करायला शिकवलेलं आहे, बोलायचं कसं ते शिकवलेलं आहे. आणि तुमची फक्त वाणी शुद्ध असली म्हणून तुम्ही नीट बोलू शकत नाही. बरोबर. तुम्ही जे काही बोलता त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल असायला पाहिजे. बरोबर. ते मटेरियल कधी जर तुम्ही चांगलं वाचलं असेल, त्या पुस्तकाला जोडून त्याचे संदर्भ शोधले असतील, त्याचे संदर्भ आणखीन खोलात जाऊन शोधले असतील, जगणं म्हणजे काय, फिलॉसॉफी म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, कविता म्हणजे नक्की काय, हे जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांकडून, क्रिएटिव्ह आर्टिस्टकडून ऐकलं नसेल तर तुमच्यामध्ये ते उतरत नाही, विरघळत नाही आणि ते तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही. तर मला असं वाटतं ओशोंनी कवितेवर, जगण्याच्या फिलॉसॉफीवर, जगामध्ये झेन असो, सुफी असो, बुद्धिझम असो, जैनिझम असो, होडाइझम असो किंवा ख्रिश्चॅनिटी असो, अशा अनेक इझम्स आहेत, त्याच्यावर फार सुंदर महागीता, गीतेवर त्यांनी उत्कृष्ट किती 17 तासांचं व्याख्यान दिलेलं आहे. तर ते ऐकल्यानंतर असं वाटलं मला, म्हणजे घडलं असं की मी एका मित्राच्या घरी गेलो होतो, त्याची वाट बघत होतो. ही वॉज नॉट ॲट होम आणि त्याच्या आईने सांगितलं तो आता येतोय, तू बस जरा. म्हणून मी बाजूला पाहिलं तर एक कॅसेट तिकडे पडलेली होती आणि ती कॅसेट मी तिथेच लावली आणि पहिल्यांदा
ओशोंचा आवाज ऐकू आला, ते वाक्य आलं, झरत दसहू दिस मोती. हम्म. झरत दसहू दिस मोती असं त्या कॅसेटचं टायटल होतं. त्या लाईन म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचा जो सूर होता, त्यांचे जे उच्चार होते, त्याच्यानंतर मी 1 तास ती कॅसेट ऐकत होतो. नंतर मित्र आला, म्हटलं मी हे घेऊन जातो. घरी आलो, त्यांचं बोलण्याची स्टाईल आणि त्याच्यात मांडलेली फिलॉसॉफी आणि इतकं साधं सोपं आणि रेफरन्सनी सांगितलं होतं की मी ती सगळी लिहून काढली. आणि त्यावेळेला मी दुबेजींकडे होतो आणि हिंदी भाषेवर आमचं काम चालू झालेलं होतं. हिंदी भाषेसाठी मी ती अख्खी कॅसेट पाठ केली बर. आणि नंतर मी म्हणून दाखवली दुबेजींना, मित्रांना. आणि अशा प्रकारे मला आवडलेल्या अनेक गोष्टी मी मित्रांना वाचून दाखवल्या आहेत. आता आनंद ओरी, दिबा मोकाशींचं हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचत होतो तेव्हा असं वाटत होतं की अरे बापरे, हे कोणाला तरी वाचून दाखवलं पाहिजे, फार सुंदर आहे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे. म्हणून मी काही लोकांना वाचून दाखवलं ते. आणि नंतर असं लक्षात आलं की यार हे हे जर आपण अख्खं स्टेजवर प्रेझेंट केलं तर काय मजा येईल. बरोबर. म्हणून मग मग मी याचं काय करता येईल याचं विचार करायला लागलो. तेव्हा कळलं की तेंडुलकरांनी ऑलरेडी एक स्क्रिप्ट त्याच्यावर बनवलं होतं. अतुल पेठेंनी त्याचं म्हणजे सुरू केलेलं होतं नाटक आणि नाना पाटेकर त्याच्यामध्ये काम करणार होता. आणि त्यावेळेला अंकुश चित्रपट मिळाला, नंतर ते प्रकरण थांबलं. हे मला कळलं म्हणून मी इथून उठून पुण्याला गेलो आणि सांगितलं अतुल पेठेला की मी किशोर कदम. तो म्हणाला तू ओळखतो, मी दुबेजींकडे तू आहेस, कशासाठी आलास. म्हटलं आनंद ओरी मला प्रेझेंट करायचं, तर तू मला डायरेक्ट कर. तर त्याने असं माझ्याकडे बघितलं, म्हणालं बोलूया आपण. नंतर मग म्हणाला की एकट्याने नाही होणार, तिघं कास्ट करूया आपण, सयाजी शिंदे, तू आणि गणेश यादव. मी म्हटलं मला करायचं असेल तर मी एकट्याने करेन, नाही तर नाही करेन. मग एक काम कर, तू अख्खं पुस्तक पाठ करून ये, मग मी विचार करीन. मी म्हटलं ठीक आहे. मी घरी आलो, 15 दिवसात अख्खं पुस्तक पाठ केलं. बर. 16 दिवशी त्याच्याकडे गेलो, म्हटलं समोर बस, अतुल पेठेला तुम्ही विचारू शकता. आणि मी गडा 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 म्हणून दाखवलं. तो म्हणाला उद्यापासून रिहर्सल सुरू, आता घरी जायचं नाही, तो असाच आहे. तर मी म्हटलं नाही, असं नाही, आय हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटीज. घरी गेलो, 1 महिना काम केलं, पैसे दिले घरी. नंतर म्हणाले की आता प्लीज मला डिस्टर्ब करू नका. अतुल पेठेच्या घरी गेलो आणि 3 महिने त्याच्या घरी राहून आनंद ओरी हे नाटक एकपात्री केवळ कादंबरीच्या शेअर करण्याच्या उत्साहाने मी केलंय. असे अनेक चित्रपट आहेत, अशी अनेक पुस्तकं आहेत जी शेअर करावीशी वाटतात, जी निखळ आनंद देतात, मित्रांना सांगावंसं वाटतं. मित्रांसारखी असतात. 2 मित्र बोलत असतात तसं ते पुस्तकाबद्दल बोलताना ते पुस्तक मित्र होऊन बसलेलं असतं असं वाटतं आणि त्याच्यातूनच मजा येते. असं खरंच आहे, खरंच. आणि हीच मैत्री जी असते ही खरं तर आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकत असते. आम्हाला अजूनही तुमच्याकडनं तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण पुन्हा एक आपण ब्रेक घेतोय. पाहत राहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचालमध्ये आपण गप्पा मारतोय कवी सौमित्र यांच्याशी. आपण तुमच्या वाचनाबद्दल बोललेलो आहे, पण आम्हाला आता एक छानशी कविता तुमच्याकडनं ऐकवायची आहे. कोणती कविता ऐकवाल? ढगांना नावाची कविता आहे. बर. म्हणजे ढगांना मी सांगतोय, काहीतरी आवाहन करतोय अशी कल्पना आहे. पाऊस येतच नव्हता ना हो. तेव्हा. नांगरून ठेवल्या शेतांवरती येण्याआधी दाटून, कोरड्या ठण्ण पडल्या सगळ्या विहिरी घ्या वाटून. बर. पिवळ्या जर्द माळरानी पिवळी गुरं ढोर पहा, चरे गेल्या जमिनीवर वाट बघत बसून रहा. युगे युगे शेतात उभ्या बुजगावण्यांवर नजर टाका, त्यांच्या डोळ्यांमध्ये बघायला जरा तरी खाली वाका. तुमच्या भरून येण्यावरती त्यांचा जीव जडू द्या, हिरवी होतील बुजगावणीही तो पाऊस पडू द्या. चालत रहा सोसत ऊन कायली झाली पायवाट, चालत रहा सोसत ऊन कायली झाली पायवाट. ऐका थोडा खोप्यामधला उडून गेला चिवचिवाट. उडता उडता पडून गेली पाखरं दिसतील काही, पंखांमधून ज्यांच्या दिशा उडून गेल्या दाही. सुकून गेल्या झाडापाशी जरा थोडं थांबा, पाण्यासारखी नितळवली गोष्ट त्यांना सांगा. एक एक थेंब छपरावरला डोंगरावरला अडू द्या, थेंबात थेंबात नद्या भरतील तो पाऊस पडू द्या. एक शेतकरी झाडाकडे एक टक पाहत असेल, एक शेतकरी झाडाकडे एक टक पाहत असेल. शेंड्यावरून पाहिल्यावरती नजरेत त्याच्या जे दिसेल, ते जाणून घेऊन त्याच्या घरावरली सावली व्हा.
वेशीवरल्या डिम्म बसल्या देवालाही खबर द्या. चिल्ली पिल्ली दिसतील त्याची टँकर मागे धावणारी, पोटामध्ये त्यांच्या भूक पोटापुरती मावणारी, त्यांना भूकच लागणार नाही असं काही घडू द्या. क्षमेल तान कायमचीच तो पाऊस पडू द्या. वा, खूपच सुंदर. खरं तर पाऊस पडतोय, पण जसं तुम्ही म्हणताय मराठवाड्यामध्ये मात्र अजूनही हीच परिस्थिती हा, आहे. म्हणजे आता यावर्षी पाऊस खूप उशिरा आला ना, हो. आणि दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली तेव्हाची कविता. नक्कीच, नक्कीच. आणि या आणि अशाच अनेक सुंदर आणि अशाच अर्थपूर्ण कवितांची आम्ही तुमच्याकडनं वाट बघतोय. फक्त कवितांचीच नाही, तर उत्तमोत्तम पुस्तकं आणि खूप काही छानसं लिखाण तुमच्याकडनं यापुढेही व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज वाचाल तर वाचालमध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. वाचाल तर वाचालमध्ये आपण इतक्या छान गप्पा मारलेल्या आहेत आणि आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये समकालीन प्रकाशनातर्फे उत्सव समकालीन साहित्याचा सुरू आहे आणि या उत्सवाची सुरुवात अनिल अवचट यांच्या माझी चित्तरकथा या पुस्तकाच्या प्रकाशनानं झाली. यावेळी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी डॉक्टर अनिल अवचट यांच्यासोबत गप्पा मारल्या. आपल्या चित्रकलेची प्रेरणा आपली आई असल्याचं अवचट यांनी गप्पांमध्ये सांगितलं. याबरोबरच आजच्या वाचाल तर वाचालमध्ये आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत पुन्हा नव्या पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. पाहत रहा वाचाल तर वाचाल.